दिवाळीचा फराळ आणि तेलकट गोडधोड खाऊन कंटाळा आलाय. आता काहीतरी झणझणीत आणि चमचमीत खाण्याची इच्छा होतीये. तर तुम्हाला पण असंच वाटत असेल ना? तर चला मग लगेच आपण झणझणीत अशी अंडा करी बनवूया. अगदी सोप्या पद्धतीने मी रेसिपी सांगितलेली आहे. चवीला अतिशय भन्नाट लागते आणि झटपट बनवून तयार होते. चला लगेच रेसिपीला सुरुवात करू. तर इथे मी अंडा करी बनवण्यासाठी एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक कापून घेतला आहे. कोथिंबीर, आलं आणि लसणाची पेस्ट घेतलेली आहे आणि एक टोमॅटो घेतलेला आहे. त्या टोमॅटोची आपण प्युरी बनवून घेणार आहोत. त्यानंतर इथे मी उकडलेली 6 अंडी घेतलेली आहेत. त्यांना चीर पाडून घेतलेले आहेत. सगळ्यात आधी आपण अंडी फ्राय करून घेणार आहोत. तर इथे मी कढईत तेल गरम करून घेतलं आहे. त्यात अंडी सगळ्यात आधी आपण फ्राय करून घ्यायची आहेत. अंडी तेलात टाकल्यानंतर त्यात आपण थोडीशी मिरची पावडर, हळद आणि मीठ टाकून ती छान गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत फ्राय करून घेणार आहोत. तर हे बघा, तुम्ही बघू शकता. तर इथे मी अर्धा चमचा मिरची पावडर, पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ घेतलेलं आहे. तर ही अंडी आता आपण छान गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत फ्राय करून घेणार आहोत. ही अंडा करी चवीला अतिशय भन्नाट लागते, झटपट बनवून तयार होते. घाईच्या वेळेत सुद्धा तुम्ही ही बनवू शकता. तर अंडी आपली आता छान फ्राय करून झालेली आहेत. तुम्ही बघू शकता, छान गोल्डन ब्राऊन रंग आलेला आहे. अशाच पद्धतीने सगळी अंडी आपल्याला फ्राय करून घ्यायची आहेत. अंड्यांना चीर पाडल्यामुळे मसाला त्यांच्या आतपर्यंत मुरतो, मीठ आणि मसाला, आणि त्यांची चव खाताना खूप छान लागते. तर अंडी आता आपण सगळी काढून घेणार आहोत आणि लगेच त्याच तेलामध्ये आपण भाजीला फोडणी देऊन घेणार आहोत. तर सगळ्यात आधी मी यात टाकणार आहे कढीपत्ता. कढीपत्त्यामुळे अंडा करीला चव खूप छान येते. त्यानंतर बारीक चिरून घेतलेला जो कांदा होता तो मी टाकून घेतला आहे. कांदा चांगला सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. कांदा परतून झाला की लगेच मी त्याच्यामध्ये टाकणार आहे आलं, लसूण आणि कोथिंबीरची जी पेस्ट करून घेतलेली आहे ती पेस्ट टाकणार आहे. 2 चमचे कोथिंबीर आणि आलं लसणाची पेस्ट मी त्यात टाकून घेणार आहे. तर हे बघा, तुम्ही बघू शकता, पेस्ट पण चांगली परतून घ्यायची आहे. त्यानंतर जो टोमॅटो घेतला होता, 1 किंवा 2, लहान असतील तर 2 आणि मोठा असेल तर 1च टोमॅटो घ्यायचा आहे. त्याची प्युरी मी बनवून घेतली आहे. तर तो टोमॅटो प्युरी मी टाकून घेते. आता ही टोमॅटो प्युरी तेलात चांगली परतून घ्यायची आहे. त्याच्यात कच्चेपणा पूर्णपणे गेला पाहिजे आणि छान लालसर रंग त्या ग्रेव्हीला आला पाहिजे. म्हणून मग टोमॅटो प्युरी चांगली तेलात परतून घ्यायची आहे. तर हे बघा, तुम्ही बघू शकता, ही भाजी तुम्ही डब्याला पण देऊ शकता. ही भाजी भाकरीबरोबर, चपातीबरोबर किंवा भाताबरोबर कशासोबतही खाल्ली तरी खूप छान लागते. लहान मुलंसुद्धा ही भाजी आवडीने खातात. खूप खडे मसाले न टाकल्यामुळे आणि सरळ साध्या पद्धतीने बनवल्यामुळे ही भाजी चवीला खूप छान लागते. खड्या मसाल्यांमुळे बऱ्याच वेळा घशात तिखट लागतं आणि पोटात पण आग पडते. तर आपण यात अजिबात खडे मसाले वापरलेले नाही आहेत. अगदी साधी, सिंपल आणि घरातल्या मसाल्यांपासून ही भाजी आपण बनवलेली आहे. तर आता आपण कोरडे मसाले टाकून घेऊया. तर इथे मी 1.5 चमचा काळा मसाला, 1 चमचा लाल मिरची पावडर आणि अर्धा चमचा हळद घेतलेली आहे. आता हे मसाले टाकून झाल्यानंतर आपण छान परतून घेणार आहोत मसाले तेल सुटेपर्यंत. तर हे बघा, बघू शकता तुम्ही, मसाल्याला किती छान रंग आलेला आहे. तर अशाच पद्धतीने तुम्ही एकदा ही भाजी नक्की ट्राय करा. चवीला खूप छान लागते. आता आपल्याला कितपत पातळ ही भाजी पाहिजे त्यानुसार आपण पाणी टाकणार आहोत. आता ज्या मिक्सरच्या भांड्यात आपण टोमॅटोची ग्रेव्ही
करून घेतली होती. त्यातच मी थोडंसं पाणी टाकून आणि तेही सळून त्यात टाकून घेते आहे. खूप पातळ पण ही भाजी करायची नाही, थोडीशी दाटसरच करायची. तर आता चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं. आपण अंडे परतताना पण मीठ टाकलं होतं, त्याच्यामुळे मीठ बेतानेच टाकायचं आहे. तर हे बघा, तुम्ही बघू शकता. आता भाजीला चांगली उकळी येऊ द्यायची आणि मग नंतर आपण त्यात जे फ्राय करून घेतलेले अंडे होते ते सोडून देतोय. तर आता चांगली 10 मिनटं आपण खळखळून उकळून घ्यायची आहे आणि मग लगेच आपली भाजी तयार. तर तुम्हीही अशा पद्धतीने अंडा करी नक्की बनवून बघा, तुम्हालाही नक्की आवडेल. तर भाजी आपली आता उकळून तयार झालेली आहे. आता आपण लगेच ती सर्व करू. हे बघा, तुम्ही बघू शकता, रंग पण किती छान आलेला आहे. तर आपण आता ती सर्व करू. तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. अजून कुठली रेसिपी तुम्हाला बघायची असेल तर तेही सांगा. रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन रेसिपीजसोबत आपण पुन्हा भेटू. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मनापासून धन्यवाद.